अत्यंत दुर्दैवी बातमी सकाळी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून कळली. लोकनेता महाराष्ट्राचा माननीय अजितदादा पवार विमान अपघातात मृत्यू झाला अशी बातमी होती. काही क्षण तर खरं नव्हतं वाटत. कामाविषयी टोकाची प्रामाणिकता, टोकाची मेहनत, टोकाचा परखड स्वभाव. मताचं नुकसान जरी होत असेल तरी आपली भूमिका स्पष्ट मांडणारा हा नेता होता. सभागृह चालत असताना अनेक विषयी त्यांची अभ्यासवृत्ती समोर आली. मी प्रतुत असल्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये अधिवेशनात रोजच त्यांची माझी भेट व्हायची. सभागृह कसं चाललं पाहिजे आणि त्यांचं मार्गदर्शनही होतं. अनेक संकटांचा सामना त्यांनी केला. भूमिका कधी बदलली. विकास कामं करत असताना कोण्या पक्षाचा आहे आमदार, कोण्या जातीचा आहे, कोण्या भौगोलिक परिसरातून आला, याच्यापेक्षा कामामध्ये मेरिट किती आहे आणि तोंडावर नाही किंवा हो म्हणण्याची ताकद दादांमध्ये होती. प्रशासनामध्ये प्रचंड पकड होती. ते विरोधी पक्षात 14 ते 19 असतानाही जेव्हा ते एंट्री घ्यायचे विधानभवनात, मंत्रालयात किंवा विधिमंडळात, तेव्हा सत्ता यांचीच आहे असं साधारणतः अधिकाऱ्यांचं आणि लोकांचं त्यांच्याकडे पाहून वागणं होतं. इतकी प्रचंड पकड त्यांची होती. दुर्दैवच म्हणावं लागेल, जशा स्थितीत होऊ शकत नाही, त्याच्यापेक्षा फार जास्त ते बोलणंही शक्य नाही मला. कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहो. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्यानंतर ज्या पद्धतीनं हसत खेळत मन मिळवप्रमाणे त्यांनी कारभार चालवला, असं नेता होणे नाही. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये माझी नियुक्ती होत असताना ती फाईल अर्थमंत्री म्हणून त्यांच्या माध्यमातून जाते. मला त्यांच्या पीएनी सांगितलं, जसं तुमची फाईल पाहिली, अरे आपले रणधीर सावरकर अध्यक्ष होत आहे का? चांगली गोष्ट आहे. माझ्या फोनची किंवा मी त्यांच्याकडे जाऊन भेटावं, विनंती करावी याची कुठलीही वाट न पाहता 3 मिनिटात फाईल क्लिअर करून मुख्यमंत्री कार्यालयात पाठवणारा नेता होता. म्हणून आठवणी, दुःख, श्रद्धांजली पलीकडे काय आपण बोलू शकतो? काही बोलण्यासारखं नाही. माध्यमांसमोर प्रतिक्रिया द्यावं असाही विषय नाही. तुम्ही सर्व आले, प्रतिक्रिया द्यावं लागतं. पण खरंच सांगतो, अत्यंत दुर्दैवी घटना 2026 मध्ये म्हणावी लागेल. देश आणि महाराष्ट्र चांगल्या माणसाला मुकवावे.